भाजप आमदार सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत। सदाभाऊ, काल अर्थसंकल्प सादर झाला, नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्ही पुढाकार घेत असता। शेतकरी आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचा आवाज तुम्ही या सभागृहात मांडत असतात, मात्र शेतकऱ्यांना काय मिळालं या अर्थसंकल्पात? या अर्थसंकल्पातून खऱ्या अर्थानं शेतकरी हा आमचा करता करविता आहे आणि हे राज्य शेतकऱ्यांचा या भूमिकेतून हा अर्थसंकल्प सादर झाला। मुळामध्ये नदी जोड प्रकल्पाला गती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचा निर्णय झाला। राज्यामध्ये ज्या सिंचन योजना आहेत त्यांना केंद्र आणि राज्य सरकार मिळून त्या योजना आम्ही कार्यान्वित करू आणि शेतकऱ्याची शेती हिरवीगार करू, हा एक महत्त्वाचा निर्णय आणि त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम या अर्थसंकल्पामधून केलं गेलं। दुसऱ्या बाजूला पाणंद रस्त्यांना सुद्धा शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचा निर्णय घेतला आणि मार्केट किंवा मार्केटिंग व्यवस्था ही सुद्धा बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी त्या ठिकाणी या अर्थसंकल्पातून मिळाला। गोरगरिबांना आम्ही घरं देण्याचा सुद्धा चांगला निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेतला। म्हणजे प्रत्येक घटकाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून न्याय दिला। सौर ऊर्जाचा कार्यक्रम राज्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये राबवू आणि दिवसा शेतकऱ्याला ह्याच्यासाठी शेती पंपाला आम्ही वीज पुरवठा करू, अशा पद्धतीनं कामाला सुरुवात हे सरकार करत आहे आणि निधी त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये दिला गेलेला आहे। आणि म्हणून मला वाटतं की कधीही 60 वर्षाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्याच्या शेतीला पाणी देऊन त्याची शेती हिरवीगार करणार अशा पद्धतीचं धोरण हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाल्यांनी कधी आखलंही नाही आणि त्यामुळं त्यांना शेतकऱ्याची दिवाळी करता आली नाही, कारण आयुष्यभर शेतकऱ्याला शिमगा करायला लावला। आता विरोधकांचा शिमगा सुरू आहे आणि शेतकऱ्यांची दिवाळी सुरू आहे। सदाभाऊ, पाण्याचा मुद्दा झाला, त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी ज्या प्रकारे एक मुद्दा ज्या विधानसभेपूर्वी वारंवार चर्चेला जात होता तो म्हणजे कर्जमुक्तीचा, त्या संदर्भामध्ये थेट असं कोणतंही वक्तव्य नाहीये। निश्चितपणानं जाहीरनाम्यामध्ये जे दिलेले शब्द आहेत ते शब्द हे सरकार पूर्ण करणार। शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये संवेदनशील हे सरकार आहे। सरकार येऊन तरी आता 3-4 महिने झालेले आहेत, त्याला जरा काम करू द्या, सगळी अर्थव्यवस्था नीटनेटकी करून द्या। निश्चितपणानं शेतकरीच्या प्रश्नावरती याबाबत सुद्धा सरकार सकारात्मक आहे। विम्याच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या आपत्तीच्या माध्यमातून असेल, मोठ्या प्रमाणामध्ये या सरकारने शेतकऱ्यांना सुद्धा मदत केलेली आहे। दुधाला सुद्धा चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे की जे पूर्वी कोणत्याही सरकारने केले नव्हते। ज्या प्रकारे पाहतोय की लाडक्या बहिणीसाठी 2100 रुपयाची घोषणा ही झाली होती, मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की मी अशा प्रकारची घोषणा कुठे केली होती? असं नाही, निश्चितपणानं लाडक्या बहिणीला त्यांच्या मानधनामध्ये वाढ केली जाईल, कारण ते भाऊबीज आहे आणि मुळामध्ये विरोधक आता जे कांगवा करत आहेत अशा योजना तुमचे राज्य 50-50 वर्ष होतं त्यावेळी तुम्ही 50 पैसे सुद्धा दिलं नव्हतं। आता तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे आणि म्हणून मला वाटतं की हे सरकार जनतेशी कटिबद्ध आहे आणि हे सरकार एक महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणाऱ्या व्हिजन असणाऱ्या देवाभाऊचं आहे आणि म्हणून मला वाटतं विरोधकांनी चांगले प्रश्न मांडावेत आणि जनतेच्या प्रश्नावरती आवाज उठवावा, सामान्य माणसाला न्याय मिळवून द्यावा, ही भूमिका विरोधी पक्षांनी करावी अशी माझी अपेक्षा आहे। शेवटचा प्रश्न, तुम्ही आज अर्थसंकल्पावरती चर्चेला सहभागी होणार आहेत, नेमके काय आपले मुद्दे असणार आहेत, आपली अपेक्षा काय? मी अर्थसंकल्पावरती ज्या सरकारनं केलेल्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं निश्चितपणाने अभिनंदन करू। अजून शेतकऱ्यांच्यासाठी काय करायला पाहिजे याच्यावर निश्चितपणाने बोललं जाईल। आज राज्यातला सहकार वाचला पाहिजे याच्यावरती एक मोठी लक्षवेधी आमची येत आहे। निश्चितपणाने त्या लक्षवेधीवरती महाराष्ट्रातल्या सहकाराचाही आढावा घेतला जाईल आणि सहकार वाचला पाहिजे, सहकार वाचूया ही भूमिका सुद्धा ठामपणे आज सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी मांडली जाईल। तर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या बाजूने या अर्थसंकल्पामध्ये निश्चितच मोठी तरतूद असेल, मोठी शेतकऱ्यांच्या बाजूचा हा अर्थसंकल्प अशा प्रकारचं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी आपल्याशी बातचीत करताना केलं। कॅमेरा पर्सन अवधेश करीसह मी वैभव पाटील, मुंबई।